डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने म्हणजेच DRDOने गायडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी केली आहे. संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार वेगवेगळ्या फील्ड फायरिंग रेंजमध्ये 3 टप्प्यात चाचणी घेण्यात आली असून चाचण्यांदरम्यान अनेक लक्ष्यांना टार्गेट करण्यासाठी रेंज, अचूकता आणि स्थिरतेचे मूल्यांकन रॉकेट्सच्या व्यापक परीक्षणाद्वारे करण्यात आलंय. श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुराकुमारा दिसानायके यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल पीपल्स पॉवर पक्षाने संसदीय निवडणुकीत दणदणीत विजय मिळवलाय. श्रीलंका निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार 225 सदस्यीय विधानसभेत अनुराकुमारा दिसानायके यांच्या डाव्या आघाडीने किमान 123 जागा जिंकत बहुमत मिळवलंय. गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि इराण या दोन्ही देशात तणाव वाढताना दिसतोय. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अनेक हालचाली सुरू झाल्यात. मीडिया रिपोर्टनुसार अब्जाधीश उद्योगपती एलॉन मस्क यांनी संयुक्त राष्ट्रातील इराणच्या राजदूतांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेला तणाव संपवण्याचा प्रयत्न म्हणून या दोघांच्या भेटीकडे पाहिलं जात आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रॉबर्ट एफ केनेडी यांची अमेरिकेच्या आरोग्यमंत्रीपदी नियुक्ती केली आहे. लस विरोधी कार्यकर्ते रॉबर्ट एफ डोनाल्ड ट्रम्प यांनी केनेडी ज्युनियर यांची अमेरिकेच्या आरोग्य आणि मानव सेवा विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. हिंसक विद्यार्थी आंदोलनामुळे 5 ऑगस्ट रोजी शेख हसीना यांचे सरकार पडल्यानंतर बांगलादेश आता इस्लामिक देश होण्याच्या मार्गावर वाटचाल करताना दिसतंय. देशाचे अटर्नी जनरल मोहम्मद असदुज्जमान यांनी संविधानात मोठे बदल करून धर्मनिरपेक्षतेसह अनेक महत्त्वाचे शब्द काढून टाकण्याची सूचना केली आहे. 2.5 वर्षापासून चालू असलेल्या रशिया-युक्रेन युद्ध संपवण्याच्या दिशेने संकेत दिसत आहेत. जिनिव्हा येथे संयुक्त राष्ट्रातील रशियाचे राजदूत गेनाडी गॅटिलोव्ह यांनी 14 नोव्हेंबर रोजी एक मोठं वक्तव्य केले, ज्यात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढाकार घेतल्यास रशिया चर्चेसाठी तयार आहे असं म्हटलं गेलंय. या वक्तव्यामुळे जागतिक स्तरावर या संघर्षाचे भविष्य विचारात घेऊन चर्चेला चालना मिळू शकते. संसदेत विधेयक फाडून न्यूझीलंडच्या खासदार हाना रावहिती मापी क्लार्क पुन्हा एकदा चर्चेत आल्यात. गुरुवारी न्यूझीलंडच्या संसदेत हाना यांचे रौद्ररूप पाहायला मिळाले, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. हाना रावहिती यांनी संसदेत हाका नृत्य करत स्वदेशी विधेयकाची प्रत फाडली आहे. भारताच्या लढाऊ ताफ्यात एकही बॉम्बर विमान नाहीये, पण भारताचा जुना मित्र रशिया भारताला ते पुरवू शकतो. त्यांच्याकडे सर्वात प्रगत असे बॉम्बर Tu-160 आहे, जो तो भारताला ऑफर करतोय. गुजरात ATS आणि NCB नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो यांच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. NCB आणि ATS यांच्या संयुक्त पथकाने 500 किलोपेक्षा अधिक ड्रग्ज जप्त केलेत. ही कारवाई गुरुवारी रात्री पोरबंदर येथील समुद्रात करण्यात आली आहे. कॅनडाच्या टोरंटोमध्ये एका म्युझिक रेकॉर्डिंग स्टुडिओ बाहेर 100च्या वर गोळ्या झाडण्यात आल्याची घटना घडली आहे. सिद्धू मुसेवालाची हत्या आणि कॅनडासोबतचा भारताचा वाद या गोष्टी ताज्याच असताना ही घटना घडल्याने पंजाबी गायकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. हिजबुल्ला लेबनॉनमधील एक लष्करी गट ते तेल अवीवमधील इस्रायलच्या लष्करी तळावर मोठ्या प्रमाणावर क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा दावा केलाय. हिजबुल्लाने उच्च दर्जाच्या क्षेपणास्त्रांचा वापर केल्याचं सांगितलंय, ज्यामुळे इस्रायली लष्करी गुप्तचर विभागाशी संबंधित तळावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. हिजबुल्ला लेबनॉनमधील एक लष्करी गट ते तेल अवीवमधील इस्रायलच्या लष्करी तळावर मोठ्या प्रमाणावर क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा दावा केलाय. हिजबुल्लाने उच्च दर्जाच्या क्षेपणास्त्रांचा वापर केल्याचं सांगितलंय, ज्यामुळे इस्रायली लष्करी गुप्तचर विभागाशी संबंधित तळावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. प्रचार माध्यमांमधील अतुलनीय योगदानाबद्दल सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांना नुकतेच प्रतिष्ठित ग्लोबल प्राईड ऑफ महाराष्ट्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सुमारे 92 वर्षांची समृद्ध सांस्कृतिक प्रतिष्ठित परंपरा असलेल्या लंडनमधील महाराष्ट्र मंडळातर्फे हा सन्मान करण्यात आलाय. नियामकांनी गुरुवारी फेसबुक मूळ कंपनी मेटाला मार्केट प्लेसच्या ऑनलाईन वर्गीकृत जाहिरात व्यवसायाशी संबंधित अपमानास्पद वागणूक म्हणून संबोधल्याबद्दल सुमारे 800 दशलक्ष युरोचा दंड ठोठावलाय. युरोपियन कमिशन 27 राष्ट्रीय गटाची कार्यकारी शाखा आणि शीर्ष स्पर्धा विरोधी अंमलबजावणी 797.72 दशलक्ष युरोचा दंड ठोठावलाय. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला बुधवारी रंगतदार झालेल्या तिसऱ्या T20 सामन्यात 11 धावांनी पराभूत केलंय. टीम इंडियाने यासह 4 सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशा फरकाने आघाडी घेतली. आता टीम इंडियाचं लक्ष हे चौथ्या आणि अंतिम सामन्यात विजय मिळवून मालिकेवर नाव कोरड्याकडे आहे. एका बाजूला भारतीय संघ मालिका विजयासाठी सज्ज आहे, तर दुसऱ्या बाजूला यजमान दक्षिण आफ्रिकेसमोर हा शेवटचा सामना जिंकून मायदेशात मालिका पराभव टाळण्याचं आव्हान समोर असणार आहे. त्यामुळे या अंतिम सामन्यात चुरस पाहायला मिळणार आहे.